लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या महायुतीने आता विधानसभेची तयारी सुरू केली। विदर्भात काँग्रेसने मुसंडी मारत भाजपाला घाम फोडला। विदर्भाचा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी आता भाजपानं कंबर कसली आहे। नागपूर ग्रामीणमधील सगळ्याच म्हणजे 6 जागांवर लढण्याची तयारी भाजपानं सुरू केली। त्यामुळे शिंदेसेना आणि शिंदे समर्थक आमदारांची धाकधूक वाढली आहे। आशिष जयस्वाल 2019 मध्ये रामटेकमधून विजयी झाले। ते अपक्ष आमदार आहेत। एकनाथ शिंदेशी त्यांचा उत्तम संबंध आहेत। तर उमरेड मतदारसंघातून विजयी झालेल्या राजू पारवेंनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे सेनेत प्रवेश केला। त्यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, पण काँग्रेस उमेदवाराच्या विजयामुळे त्यांचं खासदारकीचं स्वप्न भंगलं आणि आता भाजपानं त्यांच्या मतदारसंघात सुरू केलेल्या तयारीमुळे पुन्हा आमदार होण्याची शक्यता धोक्यात आली आहे। नागपूर ग्रामीणमध्ये भाजपची संघटनात्मक बांधणी उत्तम असल्याचं नागपूर ग्रामीणचे भाजप अध्यक्ष सुधारक कोहळे यांनी सांगितलं। महायुतीमधील अन्य घटक पक्षांपेक्षा भाजपचं प्राबल्य अधिक आहे। रामटेक, कंपट्टी, कटोल, सावनेर, उमरेड, हिंगणात भाजपाला मानणारा मोठा वर्ग आहे। आमच्या कार्यकर्त्यांनी बूथ लेव्हलवर काम केलं आहे, त्यामुळे आम्हाला विजयाची पूर्ण खात्री आहे, असं कोहळे म्हणाले। रामटेक आणि उमरेड मतदारसंघावर शिंदे सेनेने सोमवारी दावा केला। पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारेंनी 2 जागा शिवसेनेला मिळायला हव्यात अशी भूमिका मांडली। विद्यमान आमदारांच्या जागा आम्हाला मिळाव्यात असं वाघमारे म्हणाले, पण भाजपानं 6 जागांवर दावा सांगितला आहे। त्यात शिंदे सेनेच्या आमदारांच्या जागा देखील येतात। ज्याचा आमदार त्याची जागा हे सूत्र लक्षात घेतल्यास काही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात। 2019 मध्ये जयस्वाल जिंकले असले तरी ते अपेक्षा आमदार आहेत। पारवे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे दोघेही शिवसेनेचे आमदार नाहीत, असा तर्क भाजपाचे पदाधिकारी कोळेंनी दिला। जयस्वाल भाजपाच्या तिकिटावर रामटेकमधून निवडणूक लढतील अशी चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून शिंदे सेनेत आलेले राजू पारवे मात्र मोठ्या अडचणीत आले आहेत। ते 2019 मध्ये उमरेडमधून विजयी झाले होते। उमरेडची जागा कायम भाजप लढवत आला आहे। तिथे आमच्याकडे सुधीर पारवेंच्या रूपात मजबूत उमेदवार आहेत। ते 2019 मध्ये पराभूत झाले असले तरी मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे, असं कोळे म्हणाले।